श्री स्वामी समर्थ. घराला उंबरठा ठेवण्याची पद्धती अलीकडे थोडी बंद होत चालली आहे, परंतु ती पुन्हा चालू करण्यासाठी बिल्डर्सना आग्रहाने सांगण्याची वेळ आली आहे. कारण उंबरठ्यामुळे अनेक पिढ्या बाहेरच्या बाहेर अडवल्या जातात. आता हे उंबरठा पूजन कसं करायचं, रांगोळी कशी काढायची, हळदीचं लेपन कसं करायचं, कोणत्या दिवशी करणं शुभ असतं आणि का करावं याविषयीची आज मी माहिती घेऊन आलेली आहे. त्याआधी एक विनंती करेल, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी मनापासून आवडला आणि कुठेतरी वाटलं की उपयोगाचं आहे तर मनापासून लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मी इथं उंबरठा दर गुरुवारी, बुधवारी, त्याचबरोबर पौर्णिमेला, अमावस्येला उंबरठा पूजन करत असते. काचेच्या वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र, गंगाजल, त्याचबरोबर गुलाबजल, थोडा भीमसेनी कापूर टाकून उंबरठ्यावरती अगदी लेपन करत असते. छान वाटतं, घरामध्ये एकदम प्रसन्नता निर्माण होते. तसे पाहता उंबरठा हे मर्यादांचे प्रतीक आहे. घराचे घरपण जपण्यासाठी अनेक मर्यादांचे पालन करावे लागते. वास्तूबाबत हा उंबरठा घरातील भावना घरातच ठेवून बाहेरील व्यवहार बाहेर ठेवतो. उंबरठ्याचा बाहेरचा भाग सौर ऊर्जेचा, आतील भाग चांद्र ऊर्जेचा आणि मधला भाग पृथ्वी ऊर्जेचं संतुलन राखतो बरं का. धर्मशास्त्रात उंबरठ्यावर श्री नरसिंहलक्ष्मी देवतेचे स्थान मानले आहे, तर चौकटीच्या वर विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्थान आहे. सिंह राशीतून कन्या राशीमध्ये सूर्याचे संक्रमण होत असताना घरातील स्त्रीने घराच्या उत्कर्षासाठी, आर्थिक स्थैर्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उंबरठ्यासमोर रांगोळी काढून, फुले वाहून, तुपाचा दिवा लावून त्याची पूजा करावी. शक्य झाल्यास दर बुधवारी याच पद्धतीने पूजा करावी अथवा कमीत कमी तुपाचा दिवा तरी लावावा. रोज उंबरठ्यावर दारासमोर विविध प्रकारची रांगोळी काढावी. खरं सांगू का, संपूर्ण घरातील वास्तुदोष घालवण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी दरवाजा योग्य पदाच्या ठिकाणी काढावा. उंबरठा नसल्यास बसवून घ्यावा. त्यावर शास्त्रानुसार शुभचिन्हे किंवा मांगलिक चिन्हांचा उपयोग करावा. या छोट्या छोट्या गोष्टीमधूनही भाग्योदय होण्याचे खूप मोठे चान्सेस असतात. असे करून घेणे सोयीचे आणि सोपे तर आहेच, शिवाय कमी कष्टाचे, कमी खर्चाचेही आहे. दोषयुक्त दरवाजा त्वरित बदलावा. हे शक्य नसल्यास कमीत कमी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरठा तरी बसवावा. जर आपला दरवाजा वास्तुशास्त्रानुसार दोषामध्ये येत असेल तर दोषयुक्त दरवाजा उंबरठा हा दरवाजाचे दोष कमी करण्यासाठी मदत करणारा, शुभ ऊर्जा आणणारा आणि कुटुंबास भाग्योदयाच्या दिशेने नेणारा आहे, यात शंकाच नाही बरं का. त्यामुळे बुधवारी, गुरुवारी, त्याचबरोबर पौर्णिमेला, अमावस्येला कधीकधी जर तुम्हाला वाटलं की घरातलं थोडं वातावरण चिडचिड आहे तर नक्की तुम्ही दर शनिवारी पण उंबरठ्याचं अशा पद्धतीनं पूजन करू शकता. सकाळी उठल्या उठल्या देवघरामधला एक छोटा लोटा भरून ठेवलेला त्याचं पाणी आधी उंबरठ्यावरती टाकून घ्यायचं. नंतर ती रांगोळी छान अशी भरून घ्यायची आणि नंतर स्वच्छ दरवाजा करून त्याच्यावरती छान अशी दरवाजावरती रांगोळी काढून घ्यायची. आता विशेष प्रसंग असला की अशा पद्धतीनं कुंकवाची 5 बोटं लावून घ्यायची, छान अशी पूजा करून घ्यायची, फुलं वाहायची, धूपदीप ओवाळायचा. अगदी प्रसन्न वातावरण वाटतं. आणि तुम्हाला खरं सांगते, वास्तूमधले काय जे दोष असतील साध्या उंबरठ्या पूजनाने खूप कमी होतात बरं का. घरामधले कसलीही निगेटिव्हिटी येत नाही, घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. त्याचबरोबर देवतांचा वास आपल्या घरावरती राहतो, देवतांचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. त्यासाठी वेळात वेळ काढून या छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये खरंच खूप आनंद मिळतो आणि एवढं प्रसन्न वाटतं. तुम्ही हा व्हिडिओ बघूनही कदाचित तुम्हाला वाटत असेल खूप प्रसन्न असल्यासारखं. आणि छान असं मी मध्यभागी स्वस्तिक काढून घेत असते. स्वस्तिक हे मांगल्याचं, समृद्धीचं आणि लक्ष्मीनारायणाचा वास असणारं प्रतीक आहे. त्यामुळे आवर्जून दरवाजावरती स्वस्तिक काढावं. उंबरठ्याला, दरवाजाला पाय लावून चालू नये. उंबरठा ओलांडून आतमध्ये जावं. त्याच्यावरती पाय ठेवून कधीही आत जाऊ नये. या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या घरामधलं वास्तुदोष तर खूप कमी होतातच, त्याचबरोबर ज्या चुका होऊन आपलं दोषयुक्त जीवन जे आहे ते कमी होतं. आणि ह्या छोट्या गोष्टीमध्ये पैसेही लागत नाहीत. फक्त आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी जे थोडेसे उपाय आहेत ते केले तरी बराच फरक पडतो. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन, रांगोळी, त्याचबरोबर स्वस्तिक काढल्याने घरामध्ये पॉझिटिव्हिटी तर येतेच, पण माता लक्ष्मीची, त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्या घरावरती राहते बरं का. या अशा शुभचिन्हामुळे एकदम पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. घरामध्ये कसली नकारात्मकता प्रवेश करत नाही.
त्यामुळे मंगलप्रसंगी जेव्हा तुम्हाला वाटेल किंवा घरामध्ये जेव्हा थोडंसं वाटेल की आजचं आपल्या घरातलं वातावरण थोडंसं बिघडल्यासारखं वाटते, तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी प्रसन्न वाटतं. उंबरठ्यावरती पूजन करावं, धूपदीप दाखवावा, फुलं अर्पण करावीत. अगदी छान वाटतं. हळदी कुंकू लक्ष्मीच्या पावलांना वाहून घ्यावी. या गोष्टी केल्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीमुळं अतिशय घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं. या गोष्टी नक्की करून बघा. मला खात्री आहे की या गोष्टी केल्यामुळे तुमच्या मनामध्ये त्याचबरोबर घरामध्ये वातावरणामध्ये अतिशय फरक जाणवेल आणि या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला जी प्रसन्नता मिळते, आत्मविश्वास मिळतो, तसंच देवाचं सानिध्य आपल्यासोबत असल्याचं जे प्रतीत होतं ते ह्या उपायामुळे. त्यामुळे नक्की या गोष्टी करून बघा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि दिलेली माहिती थोडी जरी मनापासून आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा बरं का. कारण काही नाही, तुम्ही जर लाईकचं बटन प्रेस केलं तर माझे व्हिडिओ थोडे जास्त लोकांना बघायला मिळतात, तिकडे जातात. तुम्ही तुमचं एक लाईकचं बटन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर दिलेली माहिती आवडली असेल कुठंतरी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर खरंच आवडला तर नक्की लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.